माननीय शिंदे साहेबांनी इथे मी जे उपसभापती झाले पहिल्यांदा 2019मध्ये, त्याला माननीय उद्धव साहेबांनी आणि मला सगळ्यांनी इथे उपसभापती केलं. त्याच्यामध्ये माननीय चंद्रकांत दादा, देवेंद्र फडणवीस यांनी आमचं तेवढं बहुमत नसतानाही ते सर्व कौशल्याने घडवून आणलेलं होतं. आणि त्याच्यानंतर 2019 पासून ते 2026 पर्यंत 7 वर्ष मला उपसभापती म्हणून कामाची संधी मिळाली. आणि त्याच्यामध्ये कोविडच्या काळामधलं काम, त्याच्यानंतर शक्ती विधेयक, वेगवेगळ्या प्रकारची जी विधेयक आली याच्यामध्ये आपल्या सभागृहामध्ये, याच्यामध्ये काम करण्याची जशी संधी मिळाली, तसं राजकारणातल्या अनेक अनपेक्षित वळणांच्यामुळे सन्माननीय रामराजे निंबाळकर यांची काही परत आगमन सभापती पदावर होऊ शकलं नाही. आणि मग 1.5 वर्षाचा काळ मला सभापती आणि उपसभापती ही दोन्ही कामं करावी लागली. पण हे काम करत असताना मगाशी देवेंद्रजी फडणवीस जे बोलले, अनेक प्रश्नांच्या फैरी माझ्यावरती टाकल्या जात होत्या. आणि त्यामध्ये मी तसं मनीषाताई कायंदे ऑलरेडी आलेल्या होत्या, पण त्या उपसभापती पदावर नव्हत्या. परंतु मी मात्र फारच लाडकी आहे सगळ्यांची, त्याच्यामुळे माझ्यावर खूप टीका सातत्याने व्हायची. आणि त्याच्यामध्ये मला लढाऊ आमचे नेते शिंदेसाहेब आणि आपले वकील फडणवीस या दोघांची प्रचंड अशी साथ लाभायची. आणि कधी माझा काय प्रॉब्लेम असेल तो लक्षात घेतला की त्याच्यावरती योग्य ते उत्तर कायदेशीर काय आहे ते आमचे जसं वकील सांगायचे, तसं पूर्वीचे प्रेसिडेंट काय काय आहेत ते सांगण्याचं काम आपले सगळे सचिव जे आहेत ते तटस्थपणाने जे काय आहे ती वस्तुस्थिती सांगून सायटेशन पण द्यायचे. आणि त्याच्यामुळे मला कधीही त्याच्याबद्दल टेन्शन जरी आलं तरीसुद्धा फार काही मी व्यथित झाले नाही. आणि याला कारण असं की जेव्हा टीका करतात अनिल परब, म्हणजे मी टीका आत्ता नाही करत आहे तुमच्यावर, परंतु त्यांचं ते धर्म निभावत असतात. आणि मी एकदा म्हटलंही होतं, म्हणजे मग त्याच्यावर सगळे रागवले माझ्याकडे की मातोश्रीचं समाधान करणं सोपं नसतं. त्याच्यामुळे मग ते इथे काय बोलले त्याचा व्हिडिओ कोणतरी पाठवणार, अजून कोणतरी काहीतरी जाऊन सांगणार. आणि त्यामुळे परब त्यांचं काम त्यांच्या परीने नेहमी करत असतात. आज पण तुम्ही मन मोठं दाखवलं, माघार घेतलीत, असंच करत राहा असंही मला सांगायचं आहे की जेणेकरून व्यवस्थित कामकाज इकडचं होऊ शकेल. इथे उपसभापती म्हणून काम करत असताना खूप निर्वाणीचे प्रसंग काही आले. मी त्याच्यात अगदी थोडक्यात उल्लेख करीन, रामभाऊंनाही त्याचा अनुभव आहे. आधी आलं की डावीकडे बघायचं का उजवीकडे बघायचं, हा आधी चेअरवर आल्यावर प्रश्न असतो. तर मी नेहमी समोर बघते. त्यातून ज्यावेळेला उद्धवजी ठाकरे सभागृहात होते आणि ते जर का तिकडे बसलेले आहेत आणि माननीय शिंदेसाहेब इकडे बसलेले आहेत, तर आपण उद्धव साहेबांकडे बघायचं नाही असंही करता येत नाही, आणि फक्त शिंदेसाहेबांकडे आणि उजवीकडे बघतोय असंही करता येत नाही. अशा वेळेला मी प्रत्येक वेळेला त्यातून मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न केला की सभागृहाची गरिमा टिकून राहावी आणि त्याच्यामध्ये कुणाचा अपमान करायचा नाही. पण मी एक कबूल करते इथे की मी सुद्धा शेवटी माणूस आहे. माननीय देवेंद्र फडणवीस, माननीय एकनाथजी शिंदे, माननीय उदय सामंत असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, यांचा अवमान मात्र कोणी करायला लागलं तर ते मी कधी सहन केलं नाही. या बाबतीत मी पक्षपाती वागले कोणी म्हटलं तरी मला ते मान्य आहे. पण त्याच वेळेला कोणी जर का इकडच्याही सभासदांचा वैयक्तिक अपमान करायला लागलं तर त्या वेळेला सभागृहामध्ये कामकाज थांबवून सचिन भाऊ, पूर्वी जसं डावखरे साहेब की आता रामभाऊ शिंदे आतमध्ये बोलवून चर्चा करतात, तेवढ्या चर्चेतून आपल्याला नक्की मार्ग निघू शकतो असं मला वाटतं. त्यातून अडचण आली तुम्हाला काही, तर एक दूत सगळ्या सभागृहांनी प्रवक्ता नेमलेला आहे, तो त्याच बाजूला बसलेला आहे. तर कोणाचं इथलं तिथे तिथलं तिथे तिथलं तिथे सांगून काय मार्ग काढायचा त्याच्याबद्दल ते चांगली माहिती काढू शकतात असं मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून उपसभापतींचं काम सोपं करण्याची जबाबदारी त्यांनी स्वयंघोषित आहे. ना त्यांना उद्धव साहेबांनी सांगितली आहे ना शिंदे साहेबांनी सांगितली आहे, पण ती स्वयंघोषित जबाबदारी ते पार पाडत राहणार आहेत. त्याचा फायदाही होतो, तोटाही होतो. पण काय हरकत नाही. तुम्हालाही शुभेच्छा मिलिंदजी नार्वेकर.